आंबा घाट अवघड वाहनांकरता अनिश्चित काळाकरता बंद असेल। संरक्षण भिंतीचं काम हे चालू असतानाच रस्ता खचलाय। अवजड वाहनांना राजापूर मार्गे अनुस्कुरा घाटातून वळसा घालावा लागणार आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटाची इथे मी सध्या उभा आहे आणि आंबा घाटाची तुम्ही परिस्थिती पाहताय फार दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे। खरं तर या आंबा घाटाचं रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। मात्र रुंदीकरणाचं काम चालू असतानाच इथे दरड खाली कोसळलेलं हे तुम्ही बघाल तर हा आंबा घाट खरं तर दोन्ही बाजूंनी दरड असलेला घाट आहे। तुम्ही बघता संपूर्ण जो दरड आहे ती खाली गेली, लँडस्लायडिंग मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अधिक लँडस्लायडिंग होऊ नये म्हणून इथे प्लास्टिकचं आच्छादन करण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून। खरं तर डाव्या बाजूला बघाल तर इकडे फार मोठी दरी आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जो जोडणारा हा जो आंबा घाट आहे तो वर्दळीचा मानला जातो। खरं तर कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा महत्वपूर्ण असा घाट आहे। खरं तर कोकणामध्ये येण्यासाठी 2 ते 3 मार्ग आहेत, त्यातले जे महत्वाचे 3 मार्ग आहेत ते राजापुरातनं जो अनुस्कुरा घाट आहे तो रत्नागिरीला जोडला जातो, त्याचबरोबर आंबा घाट आहे म्हणजे कोल्हापुरातनं जर रत्नागिरी असेल तर आंबा घाटाचा वापर केला जातो किंवा मग कराड मार्गे जो कुंभारली घाट आहे तो वापरला जातो। त्यामुळे कुठेतरी ह्या आंबा घाटामध्ये अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे। गणपती काही दिवसावरून पोहोचलेल्या तिन्ही घाटाच्या माध्यमातून जे भाविक आहेत ते कोकणामध्ये येत असतात आणि आपल्या गणरायाची मनोभाव पूजा करत असतात। मात्र यंदाही या गणरायाचा जो प्रवास आहे किंवा चाकरमान्यांचा जो प्रवास आहे तो असा धोकादायक वळणातनं होणार आहे हे नक्की। खरं तर हा आंबा घाट आहे याचं लवकरात लवकर काम होणं गरजेचं आहे, कारण या रस्त्याला वर्दळ फार जास्त असते। मात्र अवजड वाहतूक अनुस्कुरा घाटातून वळवल्यामुळे कुठेतरी वाहतूकदारांना फार मोठा फटका सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, आंबा घाट, रत्नागिरी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।